होलीच्या सणाच्या सर्वांना गोड शुभेच्छा। अर्थातच शुभेच्छा गोड आहेत, कारण आमच्या इथे घरात आज पुरणपोळी खायला भेटणार। तुमच्याकडे काय होतं कमेंटमध्ये नक्की सांगा। चला आता आपल्या होलोळ्याचं दर्शन घेऊ आणि थोडक्यात माहिती पण घेऊ। आमच्या इथे होलीच्या दिवशी लाकडं आणतात। सर्व गावातील मंडळी लाकडं आणायला गावाच्या आजूबाजूला जातात। हिंदू सणांमध्ये महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण म्हणजे होली। शिमगा शिमगो अशी ही नावे कोकणात, तर या सणांची काही वेगळीच मजा आहे। गावातल्या प्रत्येकाच्या घरामधून एक सुका लाकडू होलीसाठी आणला जातो आणि मग सर्व लाकडं जमा करून गावातील काही जाणती मंडळी मुलांना बरोबर घेऊन होली तयार करतात। सर्वात आधी आंब्याच्या झाडाचा होम विधिविधान करून उभा करतात। मग लाकडं रचून त्यावर गवताची जाड चादर पांघरली जाते। झाली आपली होलोळ तयार। ही अशी त्यानंतर गावातील स्त्रिया होलीची पूजा प्रदर्शना बाजाच्या गजरात करतात। अग्नी देण्यासाठी गावचा पाटील येतो आणि ओली ही अशी धोधो पेटते आणि यात ओली सुकी काही लाकडं असतात, ती सारखीच जलत असतात। आणि या जलत्या होलीमध्ये आपले काही वाईट गुण अवगुण असतील, आपले संकट आपले दुःख सर्व जाळून टाकायचे आणि एक नारळ होलीमध्ये टाकून होलोळ्याचं मनापासून दर्शन घ्यायचं। होली जळण्यास सुरुवात झाली की फोदे रे फोदे अशा आरोल्या दिल्या जातात आणि एकामेकाच्या नावाने ओरडले जाते। आपल्या प्रत्येक सणामागे काहीतरी कारण, नियोजन, त्याचा अर्थ असतो। त्यातलंच या सणामागे काही ना काही कथा असतात। चला तर जाणून घेऊया या मागील कथा। त्यातीलच एक कथा म्हणजे भक्त प्रल्हाद हा नारायणचा परम भक्त। त्याला मारण्यासाठी हिरण्यकशिपूचे त्याची बहीण होलिका ही तिला एक वरदान होते की अग्नीमध्ये भस्म नाही होणार। ती प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली, पण प्रल्हादाच्या मुखातून नारायणाचं नाव अखंड चालू होतं, म्हणून त्याला काही न होता होलिकाचंच त्या अग्नीमध्ये भस्म झाली। एवढं सगळं झालं की मग चालू होतो तो होम पाडण्याचा खेळ। आमची होली रात्री 2:30 ते 3 या दरम्यान लागते, पण होम पाडेपर्यंत 4 वाजतात। दुसरी कथा म्हणजे भगवान श्रीकृष्णाने बालपणातच पुतना या राक्षसीचा वध केला होता। मग तेथील लोकांनी तिची होली करून जाळून टाकली। तर अशा आपल्या ह्या पौराणिक कथा आहेत।
मित्रांनो, फुलयाचं दर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा हा माझा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जाता आता एक लाईक करून जा आणि सबस्क्राईब आवर्जून करा। आपल्या होलवायचा आशीर्वाद अखंड तुमच्यासोबत राहण्यासाठी साकडं घालतो। होलवायला साकडं सर्वच घालतात, काही समोर जाऊन तर काही मनातल्या मनात। मी पण साकडं घालतोय आणि ते होलवायच्या कृपेने अखंड महाराष्ट्रातील जनताच पूर्ण करेल, विश्वास आहे। होलवाय माझं साकडं पूर्ण करेल की माझी यूट्यूब फॅमिली खूप वाढू दे। पुढच्या होलीपर्यंत 50Kच्या पुढे जाईल होलवायच्या कृपेने आणि मी तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेन। चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।